पहिल्या तासात ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात दुबार मतदार आढळला. मतदान केंद्रावर खळबळ. पुढे नेमके काय घडलं? मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली असून मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे. मात्र मतदार यादीत घोळ असल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे काहींचे नावं वगळण्याचे प्रकारही समोर आले आहे. बोगस मतदार होणार असल्याची भीती व्यक्त केली जात असताना दुसरीकडे दादरमध्ये दुबार मतदार आढळल्याने खळबळ उडाली आहे. राज्यभर सुरू असलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुबार मतदारांच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू गेल्या काही दिवसांपासून आक्रमक भूमिका घेत आहेत. दुबार मतदार आढळल्यास त्याला तिथेच रोखण्याचे कडक आदेश मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिले असतानाच मुंबईत पहिल्यांदाच दुबार मतदाराचा प्रकार उघडकीस आला आहे. दादरमधील वार्ड क्रमांक 192 मध्ये मतदारांच्या वेळी हा प्रकार समोर आला. या ठिकाणी मनसेचे यशवंत किल्लेदार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. वार्ड क्रमांक 192 मधून मनसेचे उमेदवार यशवंत किल्लेदार यांनी सकाळी मतदानाचा हक्क बजावला. याचवेळी मतदान केंद्रावर एक महिला मतदानाचे नाव दुबार मतदार यादीत असल्याचे निदर्शनास आले. संबंधित महिला मतदाराला तत्काळ थांबवण्यात आले. त्यानंतर आधार कार्डाच्या आधारे तिची ओळख पटवून निवडणूक आयोगाच्या नियमानुसार तिच्याकडून प्रतिज्ञापत्र भरून घेण्यात आले. त्यानंतरच तिला मतदान करण्याची परवानगी देण्यात आली. या संपूर्ण प्रकाराला निवडणूक आयोगाचा त्रुटी जबाबदार असल्याचा आरोप मनसेचे उमेदवार यशवंत किल्लेदार यांनी केली. दरम्यान वार्ड क्रमांक 192 मध्ये मनसेचे यशवंत किल्लेदार आणि शिवसेना शिंदे गटाच्या प्रीती पाटकर यांच्या थेट लढत होती. या प्रभागात शिवसेना भावनाचा समावेश होत असल्याने या लढतीकडे विशेष लक्ष लागले आहे. यावर तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशी नवीन बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.